पंखा चालू केला की हवा येते. पंखा चालू केला की हवा येते. पंखा चालू केला की हवा येते. आणि तुम्ही व्हिडिओवर आलात की मला मज्जा येते माझ्या भावांनो. माझे भाव माझे जीव आहेत. माझा भाऊ माझा जीव आहे भुसावळ शहर मध्ये. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि व्हिडिओवर आलेल्या प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब आहे की विचारू नका. कारण आज मी तुम्हाला एक असा थोर माणूस दाखवणार आहे ज्यांनी स्वतःची लाज विकून समाजातल्या 4 लोकांच्या नाकावर टिचून स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. आणि ते थोर माणूस आहेत पंख्याचे मालक आणि हवेचे शोध लावणारे, जीवाचे भाव श्री गणेश 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 ओगले 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 काका 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 काका. पंखा चालू केला की हवा येते. पंखा चालू केला की हवा येते. पंखा चालू केला की हवा येते. मग पंखा बंद करा, हवा नाही येणार. 22 वर्ष झाली मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं की पंखा चालू केल्याच्या नंतर हवा येते. नशीब काकांनी मला सांगितलं. काका तुमची परतफेड कशी करू मला खरंच कळत नाही, पण मी नक्कीच तुमची परतफेड करणार, तुम्हाला ब्लॉक करून. आणि तू सोबत नसताना तुझी आठवण येते माझ्या भावा. कोण असेल तो भाव? काय नशीब आहे ना त्याचं ज्याला असा भाव भेटलाय. नाही म्हणजे खूप कमी लोक असे असतात ज्यांना आठवण आल्याच्या नंतर सोशल मीडियावर ते व्यक्त होतात. देव करो असा भाव सगळ्यांना न भेटो. बायकोच्या हातचा रोज मार खातो. बायकोच्या हातचा रोज मार खातो. आज बायकोला लाडू खाऊ घालतो. माझी बायको माझा जीव आहे. माझी बायको माझा जीव आहे. वा, काय प्रेम आहे काकांचं. म्हणजे बायकोचा मार खाऊन सुद्धा पण बायकोला लाडू भरवतायत, ते पण सगळ्यांच्या समोर. म्हणजे हे खूप अतुलनीय आहे. हे खायची गोष्ट नाहीये. स्वाभिमान न बाळगता अभिमान बाळगावा कसा हे काकांकडून शिकावं. उत्तम उदाहरण आहेत हे काका. आणि देव करो प्रत्येक बायकोला असा नवरा भेटावा, फक्त त्याच्या फोनमध्ये इंस्टाग्राम नसावा. माझी बायको माझा जीव आहे. माझी बायको माझा जीव आहे. अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये काकांचा जीव त्यांचा भाव होता. माझा भाऊ माझा जीव आहे. आणि आता जशी बायको समोर आली तसा त्यांचा जीव. माझी बायको माझा जीव आहे. माझी बायको माझा जीव आहे. पूर्ण लोक मला म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो. लोक मला म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो. झाडावरून खाली उतरा काका, नाहीतर लोक आता स्वर्ग दाखवतील. लोक मला म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो. पण त्यांना कोण सांगणार? पण त्यांना कोण सांगणार की मी माझ्या भावासोबत असताना, मी माझ्या भावासोबत असताना जिवंतपणी स्वर्ग पाहत असतो. माझा भाऊ माझा स्वर्ग आहे. काय म्हणजे कसं कसं जमलं तुम्हाला काका? हा, कसं जमलं हे? भारत पेट्रोलियमची नोकरी सोडून अशा व्हिडिओ बनवणं खरंच खायची गोष्ट नाही आहे. कामधंदा सोडून अशा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणं. आणि ह्यात तुमच्या कुटुंबाचं खरंच खूप मोठं योगदान आहे तुम्हाला. त्यांनी तुम्हाला एवढं सांभाळून घेतलं आहे. तुमच्या कुटुंबाचं मी जेवढं कौतुक करेन ना तेवढं खरंच खूप चांगलं आहे. जर तुमच्या जागी जर दुसरा कोण असता ना तर त्याच्या बोच्यावर लात मारून बाहेर हकललं असतं. पण तुमच्या कुटुंबाने तुम्हाला सांभाळून घेतलं. देव करो प्रत्येक माणसावर अशी परिस्थिती न येऊ. आणि काय कविता केली काकांनी. लोक मला म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो. पण त्यांना कोण सांगणार? पण त्यांना कोण सांगणार की मी माझ्या भावासोबत असताना, मी माझ्या भावासोबत असताना जिवंतपणी स्वर्ग पाहत असतो. वा, काय कविता आहे. म्हणजे ही कविता ऐकून मी एवढंच बोलेन की इथे भेटलात वर स्वर्गात भेटू नका. सायकलमध्ये हवा नसली तर सायकल चालत नाही. अच्छा, सायकल चालत नाही. ठीक आहे. सायकलमध्ये हवा नसली तर सायकल चालत नाही. हां, पुढे पुढे. गाडीमध्ये पेट्रोल नसलं तर गाडी चालत नाही. गाडीमध्ये पेट्रोल नसलं तर पुढे. गाडी चालत नाही. हां मोबाईलमध्ये रिचार्ज नसलं तर नेट चालत नाही. हा पुढे. मोबाईलमध्ये हां, रिचार्ज नसलं नसला. हां नेट चालत नाही. हां, चालत नाही. खिशात पैसे नसले, खिशात पैसे नसले तर काहीच मिळत नाही. आणि माझा भाऊ, हां भाऊ. माझा भाऊने जर चहा नाही पिली चहा नाही तर पिली. माझ्या भाऊचं डोकं चालत नाही. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. सौरभ भाऊ माझा जीव आहे. चक्की मध्ये चक्की, गव्हाची चक्की.
चक्की मध्ये चक्की, गव्हाची चक्की. आणि भावांनो, तुमची आणि माझी दोस्ती पक्की. माझा भाऊ माझा जीव आहे. हा जीव आहे, जीव आहे. हा माझा भाऊ माझा जीव आहे. भुसावळ शहर. बाकी एक गोष्ट मला अतिशय आवडते काकांची, ते जे व्हिडिओमध्ये शेवटी शहराचं नाव घेऊन शहराला प्रसिद्ध करतायत. भुसावळ शहर मध्ये व्हावा. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्वतःचं नाव पण खराब करायचं आणि शहराचं पण नाव खराब करायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर फार चुकीचं आहे. तुम्हाला सांगतो, काकांच्या व्हिडिओचे कमेंट्स बघितले मी, एवढे कौतुकाने भरलेत ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काकांचे व्हिडिओ वाईट आहेत, पण वाईट तुमचे विचार आहेत. उलट अशी माणसं आपल्याला लाभलेली आहेत ना, याचं आपण भाग्य समजलं पाहिजे, ना की त्यांचा तिरस्कार केला पाहिजे. काका पण बरेच वर्ष काम करत होते इंस्टाग्रामवर, आत्ता कुठेतरी येऊन त्यांचे चांगले दिवस आलेत. आणि ते चांगले दिवस किती, जास्तीत जास्त महिनाभर राहतील, नंतर ते पण निघून जातील, नवीन कोणतं तरी येईल माणूस. पण ह्या चांगल्या काळामध्ये आपण त्यांना चांगली साथ दिली पाहिजे. आणि काकांचं कौतुक पण मी करू शकत नाही, कारण तसं काम तर केलं पाहिजे. पंखा चालू नाही आहे तरी पण खूप थंडी वाजते. पंखा चालू नाही आहे तरी पण खूप थंडी वाजते. तुमचा असा अवतार बघून लहान मुलांची टर्र फाटते. काका असं रात्रीचं फिरत नका जाऊ, नाहीतर एरियातली मुलं कोपऱ्यात घेऊन तुम्हाला टपल्या देतील. पंखा चालू नाही आहे तरी पण खूप थंडी वाजते. आणि माझ्या भावा घरात गोधडी घेऊन झोप. आणि माझ्या भावा घरात गोधडी घेऊन झोप, कारण बाहेर खूप थंडी वाजत आहे. भावाला सांगतायत घरी गोदडी घेऊन झोप आणि स्वतः बाहेर फिरतायत. म्हणजे हे तर असं झालं की उघड्यापाशी नागडं गेलं आणि रात्रभर थंडीनं मेलं. भूक लागली की जेवणाची आठवण येते. भूक लागली की जेवणाची आठवण येते. भूक लागली की जेवणाची आठवण येते. आणि जेवून झाल्याच्या नंतर पादायची वेळ होते. आंघोळ नाही केली तर रंगाचा वास येतो. आंघोळ नाही केली तर रंगाचा वास येतो. काका वास येतोय तर परफ्यूम मारा ना. ए परफ्यूम दे रे, हा घ्या. आंघोळ नाही केली तर रंगाचा वास येतो. म्हणून माझा भाऊ रोज आंघोळ करतो. माझा भाऊ माझा जीव आहे. तुमचा भाव आंघोळ करतो की नाही माहिती नाही, पण तुम्ही आंघोळ करत जा. इथपर्यंत वास येतोय तुमचा. कुठे परफ्यूम? हा आता बरं वाटतंय. आणि काय नुसता भाव भाव भाव, कोण आहे कोण तो भाव? लोक मला विचारतात तुझा भाऊ कोण आहे. हा कोण आहे सांगा. लोक मला विचारतात तुझा भाऊ कोण आहे. हा, कोण आहे? त्यांना काय सांगू. हा सांगा. त्यांना काय सांगू माझा भाऊ. हा भाऊ. त्यांना काय सांगू माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. देव करो असा भाऊ सगळ्यांना भेटो दुसऱ्या जन्मात. बाकी खरंच काका तुम्ही खूप चांगलं काम करताय. अशाच आत्मविश्वासाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाका. एक दिवस तुम्ही नक्कीच व्हायरल व्हाल. आणि जेव्हा व्हायरल व्हाल तेव्हा तुमच्या या भावाला विसरू नका, कारण तुमचा भाव माझा भाऊ माझा जीव आहे भुसावळ शहर मध्ये. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि थांबा जरा धीर घ्या, कुठे जाऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. नाही, मी लग्न वगैरे करत नाही. जे यूट्यूब काका आहेत ते आपल्यावर रागवलेले आहेत, म्हणून ते माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत नाही, नोटिफिकेशन येत नाही. तुमचा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही फक्त एवढंच करा की यूट्यूबवर जाऊन माझं चॅनलचं नाव सर्च करा आणि व्हिडिओ बघा, कारण आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज खूप कमी येत आहेत, कारण खूप जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही. तर तुम्हाला नम्र विनंती की सगळ्यांनी मला त्या काकांबद्दल काहीतरी बोलायचंय. हां ये लवकर बोल. तर तुम्ही व्हिडिओ चेक करा. हां काय लवकर बोल चल. पंखा चालू झाला की हवा देते. हवा देते नाही, पंखा चालू केला की हवा येते. हा. काय पंखा चालू झाला की हवा येते. पंखा चालू झाला की हवा येते. पंखा चालू झाला की हवा येते. बाजूला जा. आणि व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्हाला मजा येते. बस तुम्हाला माहिती आहे आता पुढे काय करायचं. ही व्हिडिओ संपल्याच्या नंतर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, लाईक. अरे काय रे तुझं काय बोलायचं बोल. टाटा. एवढंच बोलायचं आहे ना, ते काय मी पण बोलू शकतो. टाटा. दे मला पण पाणी.